वार्तांकन रोखठोक बातमी। गोकुळ विरोधात सोलापुरात शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन। दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकुळ साखर कारखान्याकडील थकीत ऊस बिलाच्या प्रश्नावरून शेतकऱ्यांचा संताप बुधवारी कंबर तलावात उसळला। गेल्या 17 दिवसांपासून सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनानंतर शेकडो ऊस उत्पादक शेतकरी विजापूर रस्त्यावरील कंबर तलावात दाखल झाले आणि थेट पाण्यात उड्या घेत जलसमाधी आंदोलन छेडले। प्रशासनाकडून कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी तलावात उतरून जोरदार घोषणाबाजी केली। यामुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले। शेतकऱ्यांना शांत करण्यासाठी प्रशासन आणि पोलीस यंत्रणेची मोठी धावपळ उडाली। घटनास्थळी प्रांताधिकारी, तहसीलदार, वरिष्ठ अधिकारी यांनी आंदोलकांशी चर्चा करून त्यांना पाण्याबाहेर येण्याचे आवाहन केले। मात्र थकीत ऊस बिलाचा प्रश्न निकाली निघेपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका शेतकऱ्यांनी स्पष्ट केली। यापूर्वी 4 जून रोजी आंदोलक शेतकऱ्यांनी साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून थकीत बिलाबाबत कारवाईची मागणी केली होती। मात्र त्यानंतरही प्रश्न प्रलंबित राहिल्याने आंदोलन अधिक तीव्र करण्यात आल्याचे शेतकरी नेत्यांनी सांगितले। कंबर तलावातील जलसमाधी आंदोलनादरम्यान सोलापूरचे पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेत त्यांना संयम बाळगण्याचे आवाहन केले। उन्हात घामाच्या धारा पुसत त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला। आंदोलनादरम्यान अनेक वयोवृद्ध शेतकरीही तलावाच्या पाण्यात उतरले होते। दोन्ही हातांनी बोंब ठोकत आणि हक्काच्या ऊस बिलासाठी आक्रोश करत असलेल्या शेतकऱ्यांना समजावण्यासाठी दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे थेट तलावात उतरले। त्यांनी शेतकऱ्यांना पाण्याबाहेर येण्याची विनंती करत वयोवृद्ध आंदोलकांना सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयत्न केला। यावेळी पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर यांनीही पाण्यात उतरून मदत केली। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।